महाराष्ट्र घोडागाडी असोसिएशनची नवी सुरुवात. योसेफ भोपाल कांबळे यांच्याकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. महाराष्ट्रातील घोडागाडी शर्यतींना अधिक शिस्तबद्ध आणि नियमबद्ध स्वरूप मिळावे यासाठी महाराष्ट्र घोडागाडी असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. या असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिल्डर कांबळे यांची तर सांगलीचे हरिभाऊ माने यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे घोडागाडी शर्यत क्षेत्रातून स्वागत होत असून वजीर ग्रुप इचलकरंजीचे मालक योसेफ कांबळे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. घोडागाडी शर्यतीमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि नियमांचे पालन राहावे यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून विविध नियम व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. शर्यतीच्या जाहिरातीत प्रवेश शुल्क आणि बक्षिसाची रक्कम स्पष्टपणे नमूद करणे तसेच जाहीर केलेली बक्षिसाची रक्कम पूर्णपणे देणे आयोजकांना बंधनकारक राहणार आहे. शर्यतीपूर्वी असोसिएशनच्या सदस्यांना पूर्वसूचना देणेही आवश्यक करण्यात आले आहे. असोसिएशनचे ब गट, जनरल गट, नवतर गट आणि बिनदाती गट असे शर्यतीचे गट निश्चित केले आहेत. ब गटातील बक्षिसाची रक्कम 3,000 रुपयांपेक्षा अधिक नसावी अशी तरतूद आहे. त्यापेक्षा अधिक बक्षीस ठेवायचे असल्यास त्याच शर्यतीत त्याहून अधिक बक्षिसाचा जनरल गट ठेवणे बंधनकारक राहणार आहे. नवतर गटामध्ये 5 पट्ट्यांपर्यंतची पिल्ले सहभागी होऊ शकणार आहेत. शर्यतीदरम्यान नियमबाह्य पद्धतीने गाडीला पुढे नेण्यासाठी ढकलल्यास संबंधित गाडीवानाला 5,000 रुपये दंड आणि 2 महिन्यांची बंदी तर मालकाला 10,000 रुपये दंड आणि दोघांवर 2 महिन्यांची बंदी अशी कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या असोसिएशनच्या माध्यमातून घोडागाडी शर्यती अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. योसेफ कांबळे यांनी दिलेल्या शुभेच्छामुळे या नव्या संघटनेच्या उपक्रमाला पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी अशोक पुजारी, राशिवडे पैलवान, तौफिक चाऊस वाळवा, आली जयसिंगपूर, महेश कल्ले कागल, बारक्या इचलकरंजी, मीराभाई डिग्रज, बाळू हेळवी कोंडिगिरी, सचिन पाटील चंदूर, बबलू शेट्टी शिरोळ, विजय अनुसे, सुनील पाटील, सैनिक टाकळी पिल्लू भाऊ, सूरज पाटोळे, इचलकरंजी यांच्यासह घोडागाडी शर्यतीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.